नमस्कार, मी आशिष जाधव. जी 24 तासच्या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत आहे. कोरोनाशी जी लढाई भारताची सुरू आहे त्याला आता 6 आठवडे उलटलेले आहेत. अजूनही लॉकडाऊन सुरू आहे. 3 मे नंतर लॉकडाऊन शिथिल होईल की तो आणखी वाढेल याचं उत्तर सध्या तरी आपल्याकडे नाही आहे. पण जागतिक आरोग्य संघटनेनं जो इशारा दिलेला आहे की 30 एप्रिल नंतर 15 मे पर्यंत या दरम्यान 15 दिवसांच्या काळात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव देशात असेल, अशा वेळी केंद्र सरकार कोरोनाशी निपटण्यासाठी नेमकं काय करत आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपल्या सोबत केंद्रीय मंत्री महाराष्ट्रातले नेते नितीन गडकरी आहेत. सर, जी 24 तासच्या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत आहे. पहिला प्रश्न तोच की तुम्ही सुद्धा लॉकडाऊन आहात, नागपुरात आहात. अशा वेळी हा जो लॉकडाऊनचा काळ आहे तो शिथिल व्हावा आणि जनजीवन सुरळीत व्हावं हे प्रत्येकाला वाटतं आहे. पण ही जी कोरोनाची बाधा आहे ही काही सांगून कोणाला प्रादुर्भाव करत नाही. अशा वेळी प्रत्येकानं सजग राहायचं आहे. संयम तुटत चाललेला आहे अनेक ठिकाणी. काय सांगाल? मला असं वाटतं की कोरोनाशी आपली जी लढाई सुरू आहे ती आता हळूहळू अंतिम टप्प्यात पोहोचते आहे. आणि एक गोष्ट नक्की आपण स्वीकारली पाहिजे की अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी या देशाच्या तुलनेमध्ये भारताने एक प्रकारे या लढाईमध्ये जवळपास विजय प्राप्त केलेला आहे. आणि याचं कारण आपल्या सरकारने आणि प्रधानमंत्र्यांनी या बाबतीत अतिशय अचूक वेळी योग्य निर्णय घेतलेत. मला आता वाटतं की लोकांना स्वाभाविकपणे त्रास होतोय, पण आता हा अंतिम घडी आहे ही. आणि तरी पण अनेक गोष्टी रिलॅक्स झाल्या. आता नॅशनल हायवेचे रोड आम्ही सगळे सुरू केले आहेत, पोर्ट सुरू झालेले आहेत, साधारणतः इंडस्ट्रीज सुरू झालेल्या आहेत. आणि हळूहळू कोरोना करता जे गायडिंग प्रिन्सिपल आहे की तोंडावर मास्क लावा, नंतर साबणाचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा आणि त्याचबरोबर 1 मीटरचं सोशल डिस्टन्स मेंटेन करा. आणि फॅक्टरीमध्ये साधारणतः लोकांचे जेवणाची आणि लेबर्सची जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था याच्या बाबतीत देखील नियम पाळून आपल्याला हळूहळू सगळ्या ॲक्टिव्हिटीज सुरू करता येईल. त्यालाही आता सुरुवात होते आहे. काही मुंबई आणि पुण्या ठिकाणचे प्रश्न जरा एकदमच जटिल आणि गंभीर आहे. पण आता देशात देखील दिल्ली आहे किंवा इंदोर आहे. आता हळूहळू या जी शहरं तुम्हाला माहिती आहे, गोव्याचं उदाहरण की गोव्याने फार चांगलं काम केलं आणि आता गोव्यामध्ये हळूहळू रेग्युलराइज लाईफ सुरू झालं. मला विश्वास आहे की जागतिक संघटनेने जे सांगितलं ते कोणत्या आधारावर सांगितलं मला माहिती नाही, पण मला असं वाटतं की या महिन्याच्या शेवटापर्यंत आपण याच्यावर बऱ्यापैकी ताबा मिळवू आणि आपलं लाईफ बऱ्याच प्रमाणामध्ये सुरळीत होईल आणि आपण या लढाईत विजयी होऊन पुढे जाऊ असा मला विश्वास आहे. सर, केंद्र सरकार रोज आढावा घेत आहे. तुमच्याकडे सुद्धा महाराष्ट्रातले 18 जिल्हे वाटून देण्यात आलेले आहेत. किंबहुना तुम्ही प्रत्येकच राज्यामध्ये तुमचे जे कोणी प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं आढावा घेता आहात. एकंदरच अर्थचक्र जे ठप्प झालेलं आहे ते जर का पुन्हा सुरू करायचं असेल, त्याला गती द्यायची असेल तर काय झालं पाहिजे? म्हणजे केंद्र सरकारकडनं आम्ही काय अपेक्षा ठेवायची? खरं म्हणजे कोरोनाची लढाई हा पार्ट ए आहे आणि कोरोना नंतरची आर्थिक लढाई हा पार्ट बी आहे. ए पार्टची लढाई जरी आपण लढत असलो तरी भारत सरकारच्या स्तरावर आपण बी लढाईची देखील पूर्व तयारी केलेली आहे. काल रात्रीच प्रधानमंत्रींशी माझं फोनवर बोलणं झालं आणि आम्ही सगळेजण टचमध्ये आहोत. आणि माझी आजच सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्स माझ्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांबरोबर झाली. आम्ही पूर्णपणे या लढाईवर, आर्थिक लढाईत कशी मात करायची याच्यावर विचार करतोय. आता जसं माझ्याकडे MSME आणि खादी ग्रामोद्योग, व्हिलेज इंडस्ट्रीज आणि राष्ट्रीय महामार्ग आहे. आता या संदर्भात आम्ही राष्ट्रीय महामार्गाचं काम जवळपास सुरू करण्याकरता सगळ्या ठिकाणी पूर्वतयारी करून काही ठिकाणी कामाला सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर विशेषतः MSME इंडस्ट्रीजमध्ये छोटे छोटे उद्योग ते देखील सुरू करण्याच्या बाबतीत आम्ही प्रयत्नशील आहोत. शेवटी हे जे लेबर आहेत ते आज ठिकठिकाणी थांबलेले आहेत, अडकलेले आहेत. लोक त्यांना मदत करतात आहेत, NGO, सामाजिक संघटनाही मदत करत आहेत, पण त्याला मर्यादा आहेत. आणि म्हणून त्या मर्यादा लक्षात घेता हळूहळू आपल्याला कोरोनाच्या संदर्भातल्या ज्या काळजी घ्यायची आहे ज्याचा मी उल्लेख पहिल्यांदा केला
ही काळजी घेऊन आपलं हळूहळू लाईफ नियमित करायचं आहे आणि ते नियमित करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. आणि मला विश्वास आहे की नक्कीच आपण एकीकडे कोरोनाची लढाई लढू, दुसरीकडे आपलं आयुष्य सगळ्यांचं नियमित होईल आणि तिसरीकडे आर्थिक लढाईमध्ये आपण सुरुवात करू आर्थिक लढाई लढण्याची. या ठिकाणी मला तुम्हाला आवर्जून महत्वाची गोष्ट सांगायची आहे की मी या संदर्भामध्ये आपल्या फिकीपासून तर असोसिएशनपर्यंत आणि सीआयआय पासून तर चेंबर ऑफ कॉमर्स पर्यंत प्लास्टिक असोसिएशन आणि देशातले सीओ सगळ्या लोकांच्या रोज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जवळपास खूप लोकांशी भेटलो आणि कदाचित हिशोब जर केला तर कदाचित 1 कोटी लोकांपर्यंत पोहोचलो असेल. एक गोष्ट महत्वाची आहे की मी या आर्थिक लढाईला ब्लेसिंग इन डिस्गाईज मानतो. तुम्ही जपानच्या प्रधानमंत्र्यांचं भाषण ऐकलं, त्यांचं वक्तव्य ऐकलं असेल. त्यांनी सांगितलं की त्यांची चायनामध्ये जपानी नागरिकांची लोकांची जेवढी इन्व्हेस्टमेंट आहे आणि इंडस्ट्रीज आहेत, या सगळ्या चायनामधून शिफ्ट करून दुसरीकडे जा आणि त्याकरता $950 बिलियन त्यांनी पॅकेज दिलेलं आहे. त्यामुळे अमेरिकेत देखील आज चायनाची इन्व्हेस्टमेंट बाजूला करून दुसरीकडे जाण्याचा विचार आहे. जवळपास थोड्याफार फरकाने चायना नको आता अशी भावना जगातल्या अनेक देशांच्या मनामध्ये आहे. चायना देशातली आता सगळ्यात मोठी महाआर्थिक शक्ती आहे आणि अशा स्थितीमध्ये सगळे लोक आता इन्व्हेस्टमेंट करण्याकरता नवीन जागा शोधतात आहेत आणि भारत हे त्यातला सगळ्यात चांगला पर्याय आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की हे ब्लेसिंग इन डिस्गाईज आहे आणि म्हणून या लढाईमध्ये आपण विजयी होऊ आणि आपल्या देशामध्ये पुन्हा एकदा विकासाचं चक्र गतीने फिरेल. पर कॅपिटा इन्कम, जीडीपी, ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट आपण वाढवूया आणि येणाऱ्या काळामध्ये या आपत्तीचं रूपांतर इष्टापत्तीत करण्याकरता आपल्याला आर्थिक स्तरावर देखील मोठी लढाई लढावी लागेल आणि ही लढाई लढण्याकरता भारत सरकार पूर्णपणे सगळ्यांच्या मागे आहे. राज्य सरकार आहे आणि आम्ही सगळेजण मिळून भारत सरकार आणि राज्य सरकार मिळून आम्ही याच्यावर मात करून विजयी होऊ आणि आर्थिकदृष्ट्या भारताला आपण एक सुपर इकॉनॉमिक पॉवर बनवण्याचं जे स्वप्न आहे आपल्या सगळ्यांचं ते नक्की पूर्ण होईल असा मला विश्वास आहे. सर, महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबई, पुणे, नाशिक हा गोल्डन ट्रायंगल, त्यानंतर नागपूर, औरंगाबाद असे जे विभाग आहेत जिथे परप्रांतीय मजूर मोठ्या प्रमाणात अडकलेले आहेत. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये 6 लाख परप्रांतीय मजूर अडकलेले आहेत. त्यांना त्यांच्या गावी परत पाठवण्यासाठी केंद्र सरकारनं विशेष ट्रेन्स सुरू कराव्यात अशी मागणी त्यांनी केलेली आहे. तुम्ही कसं बघता या मागणीकडे? बघा, मला असं वाटतं की म्हणजे मी काही याच्यात त्यांच्या विधानाचा विरोध करत नाही आहे. पण ही लोक जर आपल्या गावात गेली तर त्यांना गावात रोजगार कुठे आहे? ते शेवटी रोजगार मिळाला नाही म्हणून मुंबईत आले आणि पुण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचा रोजगार मिळणं हे महत्वाचं आहे. गावात गेल्यानंतर काय खातील, कुठे राहतील, तर घर असेल त्यांना कदाचित, पण खातील काय हा प्रश्न आहे. त्यामुळे या मजदुरांना गावी पाठवण्यापेक्षा आपल्या ऍक्टिव्हिटीज हळूहळू सुरू करणं आणि त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवणं हाच चांगला उपाय आहे. आता विशेषतः MIDC एरिया जे आहे, जसं नागपूरचं उदाहरण आहे की बुटीबोरी आहे, हिंगणा आहे, हे सगळे नागपूरच्या बाहेर आहे आणि त्यामुळे आपण आता आम्ही असं नागपूर शहरातून फक्त जाण्याकरता परवानगी देण्याबद्दलच्या काही अडचणी आहेत त्या सोडवून हा इंडस्ट्रियल एरिया सुरू केला तर आपोआप त्या ठिकाणी कामं सुरू होतील. आता जसं आमच्या इथे मेट्रोचं काम सुरू आहे तर 4,000 मजदूर याच्यावर काम करतात. ते काम सुरू करण्याचा प्रयत्न आहे आणि दुसरीकडे नॅशनल हायवेचे कामं सुरू होतील. तर यातल्या बऱ्याच मजदूरांना जर इथेच काम मिळालं आणि फॅक्टरीमध्ये जे उद्योजक आहेत किंवा फॅक्टरी मालक आहेत किंवा जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी विशेषतः राहण्याच्या आणि त्यांच्या खाण्याच्या दोन्ही जबाबदारीकडे लक्ष दिलं आणि कोरोनाच्या दृष्टीने मास्क लावणं, सॅनिटायझरचा उपयोग करणं, 1 मीटर डिस्टन्स मेंटेन करणं, जीवनावश्यक वस्तू त्यांना बरोबर मिळणं, मार्केटमध्ये गर्दी न करणं, हे सांभाळून जर आपण हा व्यवहार केला तर मला असं वाटतं की जसं गोव्यामध्ये आता गोवा करोनामुक्त झाला आहे आणि आताही आपणच टीव्हीवर दाखवलं की बरेच लोक आता हळूहळू दुरुस्त होऊन घरी पण गेले आहेत. मला विश्वास आहे की नजीकच्या काळात आपण या लढाईत विजय होऊ. तेव्हा उपाय हाच चांगला आहे की मजदुरांना त्यांच्या कामावर नेणं आणि काम पुन्हा सुरू करणं हेच त्यावरचा खरा उपाय आहे. आणि आपला आता प्रयत्न आहे की जसं नॅशनल हायवेचे कामं सुरू होतील, मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर्सची कामं सुरू करू आपण, तर यातून आपण हळूहळू हा प्रश्न सोडवूया. त्यामुळे सरकारमध्ये देखील याचा विचार करावा लागेल की एकीकडे कोरोनाचा प्रसार होता कामा नये
दुसरीकडे याचा प्रादुर्भाव थांबणं, संक्रमण थांबवणं आणि त्याचबरोबर जे गरीब लोक आहेत त्यांचा रोजगार सुरक्षित करणं, या दुहेरी याच्यातून जावं लागेल आणि यातून मार्ग निघेल. पण एक गोष्ट मात्र उद्धवजी म्हणतात ती खरी आहे, की मुंबई आणि पुणं या ठिकाणी मात्र परिस्थिती नाही आहे. तिथे एकदमच सुरू करण्यामध्ये अडचणी आहेत. त्यामुळे आपल्याला जिल्हाशा परिस्थिती वेगळी आहे, विभागशा वेगळी आहे, राज्यशा वेगळी आहे आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणची परिस्थिती पाहून ज्या जिल्ह्यामध्ये आपण हा प्रश्न सोडवला तिथे आपल्याला सोडवावा लागेल. आणि मला वाटतं की आपण हे जे निजामुद्दीनचं प्रकरण झालं, आमच्या इथे नागपूरला एमएलए हॉस्टेलमध्ये क्वारंटाईन ठेवलेले लोकच पटापट कोरोनाग्रस्त निघाल्यात आणि त्या एका माणसामुळे पुष्कळ झालं. तेव्हा आता आपण कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा, कुठल्याही प्रकारचा प्रचार अपप्रचारापासून सावध राहून सगळ्यांनी आपल्या जीवाचं रक्षण करण्याकरता कोरोनाच्या संदर्भात बाजारात असेल, रस्त्यावर असेल, जिथे कुठे आवश्यक जावं लागलं असेल, एक तर शक्यतोवर घराच्या बाहेर पडू नये आणि जर कुठे गेलो जावं आवश्यक जावं लागलं त्याची काळजी घ्यावी अशी माझी विनंती आहे. आणि आपण या दुहेरी सर्कस आहे, पण या सगळ्यातून आपण नक्कीच मात करू असा मला विश्वास आहे. सर, मोदी पर्व 2 किंवा दुसऱ्या टर्ममध्ये तुमच्याकडे रस्ते व दळणवळण खात्या व्यतिरिक्त जे MSME म्हणजे लघु मध्यम सूक्ष्म अशा उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी ते खातं देण्यात आलं. त्याचा खरा विचार हा होता की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, उत्पादन क्षेत्राला एकूणच चालना अधिकाधिक मिळावी. त्या दृष्टीनं तुम्ही काहीतरी रोडमॅप कोरोनाच्या आधी आखलाच असेल आणि त्यावरती कामही सुरू केलं असेल. त्याला खीळ बसली असेल तर मग पोस्ट कोरोना वे फॉरवर्ड काय, की जेणेकरून रोजगार निर्मितीला चालना मिळू शकेल? पहिली गोष्ट, आपल्या देशामध्ये जे काय आपल्या देशाची प्रगती आणि विकास आहे, ग्रोथ आहे, त्यामध्ये 29% MSME म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, खादी ग्रामोद्योग, विलेज इंडस्ट्री यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि देशातलं जे एक्सपोर्ट आहे ते 48% एक्सपोर्ट MSME मधून आहे. आणि त्याचबरोबर आपल्या देशात 11 करोड जॉब्स MSME तून तयार झालेले आहेत. आणि म्हणून मी आता आग्रहाने आजच मी 1.5 तास माझे अधिकाऱ्यांच्या बरोबर व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. त्यातलं सगळ्यात महत्वाची गोष्ट मला कोरोनानंतर लक्षात आली, की विशेषतः पब्लिक हेल्थ, मेडिकल एज्युकेशन आणि त्याचबरोबर मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर या 3 गोष्टींमध्ये एक मोठा प्लॅन करण्याची गरज आहे. आणि जे 115 ॲस्पिरंट डिस्ट्रिक्ट्स आहेत आणि जे सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत, अशा प्रकारच्या याच्याकरता मी एक मोठी योजना आज तयारी केली आणि डिपार्टमेंटच्या सगळ्यांना सांगितली आहे. त्यात निर्णय डिपार्टमेंटचं सहकार्य आणि त्यांचाही सल्ला घ्यावा लागेल. आणि या योजनेतून कमीत कमी 25 ते 30 लाख लोकांना इमिजिएट रोजगार मिळेल असा आमचा प्रयत्न आहे. आणि त्याचबरोबर या सगळ्याच्या माध्यमातून तयार करण्याकरता आज आपल्याला ग्रामीण भागात, कृषी क्षेत्रात, विलेज इंडस्ट्री ज्याला म्हणतो, ट्रायबल सेक्टरमध्ये जास्त लक्ष देण्याची गरज आहे, नाहीतर मायग्रेशन तिथून होईल. आणि म्हणून या बाबतीत खूप योजना तयार झाल्या आहेत. सरकारच्या लेवलवर विचार सुरू आहे. पण आत्ता या योजना जाहीर करणं काही बरोबर नाही. पण याची पूर्वतयारी जोरात सुरू आहे. आणि जसं कोरोनाचं हे संकट टळेल तसं आर्थिक लढाईची सुरुवात सुरू होईल. आणि या लढाईकरता पूर्वतयारी राज्य सरकार, भारत सरकार सगळे आम्ही करतोय. आम्ही सगळे मिळून एक आहोत. या विरुद्ध लढताना कोरोनाला पराभूत करू, ही लढाई जिंकू आणि त्याचबरोबर होणाऱ्या आर्थिक लढाईत देखील भारत विजयी होईल. आणि मला विचाराल तर मी थोडंसं स्पष्टपणे तुम्हाला सांगतो की चायना आणि भारत यामध्ये जगामध्ये आता चायनाबद्दलचं जे वातावरण तयार झालेलं आहे ते आपल्याला या आपत्तीचं रूपांतर इष्टापत्तीत रूपांतरित करण्याची संधी आहे. आणि अमेरिका देखील आता या संदर्भात अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान या सगळ्या देशांना आता कुठल्याही परिस्थितीत चायनाकडनं आपलं इम्पोर्ट करायचं नाही आहे वस्तूंचं. त्यावेळी भारताशिवाय दुसरे डेस्टिनेशन नाही. आणि म्हणून त्याचा फायदा घेऊन ही हाँगकाँग किंवा फिलिपाईन्समध्ये इन्व्हेस्टमेंट न जाता ही विशेषतः MSMEच्या माध्यमातून वेगवेगळी टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन, रिसर्चच्या आधारावर ही जी काही भांडवली गुंतवणूक आहे ही भारतात यावी, भारतात नवीन रोजगार निर्माण व्हावे, आपलं इम्पोर्ट कमी व्हावं, आपलं एक्सपोर्ट वाढावं आणि विशेषतः ग्रामीण, कृषी आणि वनवासी क्षेत्रात जास्त रोजगार निर्माण व्हावे आणि आपला देश आर्थिकदृष्ट्या समृद्ध संपन्न व्हावा. विशेषतः ग्रामीण भागातला शेतकरी आणि त्याची मुलं हे समृद्ध आणि संपन्न पहिले झाली पाहिजे. याचा रूपांतर करण्याकरता आपण राज्य सरकारच्या सहकार्याने आम्ही नक्की या सगळ्या योजना राबवू. आज याच्याबद्दल जास्त मी अनेक योजना तयार केल्या आहेत, पण आता बोलणं काही उचित होणार नाही.
परंतु या सगळ्या योजना सध्या स्क्रुटनीखाली आहे आणि आम्ही पूर्ण गंभीरतेने माननीय प्रधानमंत्री त्यांनी अनेक सेक्रेटरींच्या वेगवेगळ्या कमिट्या, वेगवेगळे डिपार्टमेंट आणि यानंतरची लढाई याच्यात आपण तयारी केली आहे आणि या मदतीकरता जवळपास 1,40,000 कोटी रुपयाचं पॅकेज वेगवेगळ्या माध्यमातून जनतेला प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. आपल्या देशामध्ये विशेषतः मला कधी-कधी वाईट वाटतं, की आपल्या देशामध्ये व्हेंटिलेटर्स नाही. आपल्या देशामध्ये नॉन ओव्हन क्लॉथचे कपडे हॉस्पिटल वापराल त्याचं शॉर्टेज आहे. या गोष्टी काही चांगल्या नाही आहे आणि हे सगळं करण्याची क्षमता आपल्या देशामध्ये आहे आणि म्हणून याच्यावर लक्ष घालून आवश्यकता पडली तर याच्या इम्पोर्टवर ड्युटी वाढवून आपल्या देशात मेक इन इंडिया, मेड इन इंडिया याला प्राधान्य देऊन या गोष्टी स्वस्तात केल्या पाहिजे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मोरवीचं आहे. पहिल्यांदी आपल्या इथे मोरवीमध्ये सगळ्या टाईल्स बनायच्या, पण नंतर चायनातून सगळ्या इम्पोर्ट व्हायला लागल्या. पण मोरवीमध्ये मग ज्यावेळी त्यांनी टाईल्सचं उत्पादन मोठा नंबर वाढवला आणि उत्पादन वाढवलं, कॉस्ट कमी केली. आता अशी स्थिती आहे की मोरवीच्या टाईल्स जगात जातात, पण चायनाच्या टाईल्स येणं आपल्या हिंदुस्थानात बंद झाल्या. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही ते आयडेंटिफाय केलं आहे, की कोणत्या-कोणत्या क्षेत्रामध्ये इम्पोर्ट होत आहे. ते इम्पोर्ट कसं कमी करायचं, एक्सपोर्ट कसं वाढवायचं आणि ग्रामीण कृषी आणि वनवासी क्षेत्रात जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण करायचा आणि तिथे लोकांना उलट मी असं म्हणतो, की मुंबई, पुण्यातून आणि दिल्ली, बंगलोरमधून पुन्हा लोकं आपल्या गावाकडे गेले पाहिजे आणि गावात जाऊन त्यांना तिथे रोजगार मिळाला पाहिजे. चांगली शाळा, चांगलं हॉस्पिटल, चांगला रोड आणि सस्टेनेबल सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे. अशा प्रकारचं काम करण्याची गरज आहे आणि त्याच्याकडे आमचं पूर्ण लक्ष आहे आणि आम्ही नक्कीच त्या बाबतीतल्या योजना जसं ही लढाई संपेल तशी भारत सरकार सुरू करेल. सर, केंद्र सरकारनं 1,70,000 कोटींचं कोरोना पॅकेज जाहीर केलं होतं. त्यानंतर रिझर्व्ह बँकेनं सुद्धा त्या सेक्टर्सला बँकिंगच्या सवलती जाहीर केल्या होत्या. अजून एखाद दुसरं मोठं पॅकेज केंद्र सरकारकडनं जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. खास करून PM केअर फंड जो सुरू झाला आहे त्याचा विनियोग, त्याचा फायदा हा राज्यांनाही होईल अशी अपेक्षा बाळगून अनेक जण आहेत. बघा, पहिली गोष्ट अशी आहे की आपण एका संकटातून चाललेलो आहोत आणि त्यामुळे जे जे आवश्यक असेल ते केलं पाहिजे आणि म्हणून प्रधानमंत्र्यांनी, भारत सरकारने, रिझर्व्ह बँकेने आपल्या तिजोरीचे दरवाजे उघडे केलेले आहेत आणि आता अमेरिका किंवा जपान यांनी त्यांच्या GDP पैकी 12% दिले जपानने. आता कसं आहे की ते आपल्यापेक्षा कमीत कमी 10 पटींनी आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग आहे. शेवटी आपला देश, आपल्या देशाची परिस्थिती आणि आपल्या मर्यादा लक्षात घेऊन या संकटाच्या वेळी भारतीय जनतेला जेवढं जास्तीत जास्त करता येईल त्यांच्या जीवाचं, त्यांच्या मालाचं, त्यांच्या भविष्याचं रक्षण कसं करता येईल त्याकरता कुठल्याही गोष्टीत कमी न पडता सरकारला पाहिजे तर चिमटा घेऊन या सगळ्या गोष्टी कशा करता येतील याच्याकरता पूर्ण समर्पित भावनेने सरकार काम करत आहे आणि राज्य सरकारच्या सहयोगाने आणि भारत सरकार मिळून, कारण हा काही राजकीय प्रश्न नाही आहे, ही देशाची लढाई आहे, जनतेची लढाई आहे. जात, पंथ, धर्म, भाषा आणि राजनीती याच्यावरती उठून आम्ही सगळे एक आहोत असं म्हणून सगळ्या राज्याच्या मागे आमचं सरकार उभं आहे आणि म्हणून तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्राला सगळ्यात जास्त मदत केंद्र सरकारने दिली आहे, कारण इथलं संकटही मोठं आहे आणि या संकटात महाराष्ट्र सरकारच्या मागे भारत सरकार खंबीरपणे उभा आहे आणि नक्की यातून आम्ही सगळेजण मिळून मार्ग काढू आणि या संकटातून पुढे जाऊ असा मला विश्वास आहे आणि मी मीडियालाही धन्यवाद देतो की या सगळ्या याच्यामध्ये राजकारण न करता आपण देशाच्या हिताच्या दृष्टीने तुमची सगळी माहिती, तुमच्या न्यूज अतिशय जबाबदारीने देता. या बाबतीत भारतीय मीडियाने देखील फार जबाबदारीची भूमिका वठवली, याबद्दल मी त्यांनाही पण मनापासून नक्की धन्यवाद देईल. सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो की या कोरोना संकटाच्या काळामध्ये राजकीय अभिनिवेश बाजूला सारून केंद्र असेल, राज्य सरकार असतील, ते कुठलंही राजकारण हे कामात आणणार नाही, कारण कोरोनाशी मुकाबला आपल्याला एकत्रितपणे करायचा आहे. तरी सुद्धा आज केंद्र सरकार भक्कम दिसतंय, राज्यात काहीशी अस्थिर परिस्थिती दिसते आहे आणि त्यामुळं आरोप प्रत्यारोप होत आहेत किंवा काही राजकारण झाल्यासारखं दिसतंय. त्यामुळे 2 समांतर सत्ता केंद्र आहेत अशी चर्चा आहे. तुमचं वैयक्तिक मत काय? हे सगळं बाजूला झालं पाहिजे? मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचं हे कर्तव्य आहे, सगळ्या राजकीय पक्षांचं आणि सगळ्या नेत्यांचं कर्तव्य आहे की पहिले आपण भारतीय आहोत आणि आपल्या देशाची लढाई सुरू आहे आणि देशानंतर मग आपले पक्ष आणि आपलं राजकारण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशातली गरीब जनता अतिशय कठीण स्थितीमध्ये आज करोनाशी लढते आहे.
करोनाची लढाई जिंकल्यानंतर त्यानंतर होणारी आर्थिक लढाई त्यापेक्षा मोठी आहे. तेव्हा सगळ्यांनी, आता मी तर नेहमीच म्हणतो की विकासाच्या बाबतीत राजकारण नाही करायचं. हा, राजकारण इलेक्शनच्या 15-20 दिवस प्रत्येकालाच करावं लागेल. आपल्याला लोकशाही आहे, प्रत्येक पक्ष आहे, निवडणूक लढण्याचा अधिकार आहे आणि जनतेच्या न्यायालयात जर लढाई जिंकायची असेल तर आपली बाजू मांडावी लागते, बोलावं लागतं, त्याला काही हरकत नाही आहे. पण राजकारणापेक्षा राष्ट्रकारण, विकासकारण महत्वाचं आहे. सत्ताकारण आणि राष्ट्रकारण, विकासकारण, यात राष्ट्रकारण आणि विकासकारण महत्वाचं आहे. आणि जेव्हा राष्ट्र संकटात आहे त्यावेळी तर 101% आपण सगळ्यांनी मिळून याचा प्रतिकार केला पाहिजे आणि यात कुठल्याही प्रकारचं राजकारण केलं नाही पाहिजे, याची जबाबदारीची जाणीव सगळ्याच पक्षाच्या सर्वच संवेदनशील आणि जबाबदार नेत्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. टीका टिप्पणी कराय मलाही पण अनेक वेळा असे प्रसंग आले की काही गोष्टी बरोबर नाही वाटल्या, तर मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोललो, चीफ सेक्रेटरींशी बोललो आणि मंत्र्यांशी बोललो, उपमुख्यमंत्र्यांशी बोललो, त्यांना सुचवलं, त्यांनी मला सुचवलं. तर आपण काही गोष्टी एकमेकाच्या चुका होऊ शकतात, तर त्या आपण एकमेकाशी बोलून त्याच्या लक्षात आणून देऊ शकतो, त्या समजून घेऊ शकतो. पण त्या पब्लिकली बोलून त्यावर वाद-विवाद करून राजकीय डिबेट टीव्हीवर करणं, ही गोष्ट आपण जर टाळली तर फार महत्वाची आहे. 11 सप्टेंबरला अमेरिकेत ज्यावेळी एवढी मोठी घटना घडली, तर कधी तिथल्या डिबेटवर या चर्चा नाही झाल्या. मीडियाने ते एकाने पण ते दाखवलं नाही. त्यावेळी त्यांनी सांगितलं, हा देश संकटात आहे, आम्ही सगळे एक आहोत. त्यावेळी मला असं वाटतं आपणही हळूहळू आपल्या देशातून थोडंसं राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे आणि राष्ट्रकारण केलं पाहिजे, समाजकारण केलं पाहिजे, विकासकारण केलं पाहिजे आणि देशाशी कटिबद्धता आहे तसा व्यवहार केला पाहिजे. एकदा ही लढाई संपली तर मग सगळेजण मोकळे आहेत. पुन्हा आपण चौकात उभे राहून भाई और बहनो करूया, आपला डमरू वाजवूया. त्यात प्रत्येकाला लोकशाहीत वाजवण्याचा अधिकार आहे. पण आता आपला डमरू वाजवण्याचं राजकारण करण्याची ही वेळ नाही. आपला देश संकटात आहे, जनता संकटात आहे. आपण सगळ्यांनी एक होऊन त्याचा मुकाबला केला पाहिजे. हे स्पिरिट सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि मला विशेषतः महाराष्ट्रातले नेते तर जास्त सुसंस्कृत आणि खरं म्हणजेच आपलं चांगल्या परंपरा आहेत. त्यामुळे आपल्या इथे ही गोष्ट नक्कीच पाळल्या जाईल असा मला विश्वास आहे. सर, तुम्ही वेळात वेळ काढून ही पहिली मुलाखत कोरोना काळातली जी 24 तासला दिली त्याबद्दल खरंच तुमचे आभारी आहोत. धन्यवाद सर. हे होते राज्याचे एक ज्येष्ठ नेते, केंद्रातले ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरी. जेव्हाही बोलतात तेव्हा मनमोकळं बोलतात. प्रश्न संपत नाहीत पण त्यांची उत्तरं ऐकावीशी वाटतात, अशी ती उत्तरं असतात. पण आज तुर्तास इथेच थांबतो. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.